नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या मंगळवारी भौम प्रदोष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळले जाते. मंगळवारी प्रदोष व्रत असल्यास या व्रताला भौम प्रदोष असे म्हणतात. आणि आपल्याला या प्रदोष व्रताच्या दिवशी हे एक फळ आपल्याला सकाळीच घरी घेऊन यायचं आहे. आपल्याला उद्या मंगळवारी भौम प्रदोषला हे फळ घरी आणून आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तुम्ही जर का कर्जबाजारी असाल, पैशाच्या समस्या असतील, पैशाच्या तुमच्या कोणत्याही अडचणी असतील, तर यासाठी तुम्ही उद्या हे फळ घरी आणून तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. यामुळे तुम्ही कर्जबाजारी असाल तर तुम्ही कर्जबाजारी राहणार नाही. पैशाच्या अडचणी, समस्या तुमच्या नष्ट होतील. तुमच्यात काही निगेटिव्ह ऊर्जा असेल, नकारात्मक ऊर्जा असतील, त्या निघून जातील. वाईट बाधा असतील त्या निघून जातील. म्हणजे तुमच्या कोणत्याही आर्थिक अडचणी असतील त्या सर्व ह्या उपायाने निघून जाणार आहे. अत्यंत साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे आणि आपल्याला हा उपाय सकाळीच करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळीच धोत्र्याचं फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. बघा, महादेवांना अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूंमधील एक वस्तू म्हणजे धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल. तर आपल्याला उद्या धोत्र्याचं एक फळ घरी घेऊन यायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जर का झाडं असतील तर तुम्ही तेथून हे फळ घेऊन यायचं आहे, किंवा जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे फळ आवर्जून मिळणार आहे. कारण भौम प्रदोष या दिवशी खास करून महादेवांची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी जर का आपण भगवान शिव आणि माता पार्वती यांची खास करून पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व संकट हे नष्ट होतात. इतकं महत्त्व या भौम प्रदोष व्रताला आहे. तुम्हाला सकाळीच हे फळ घरी घेऊन यायचं आहे. ते स्वच्छ तुम्हाला धुवून घ्यायचं आहे. त्यावर तुम्हाला थोडंसं गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे. गुलाब पाणी तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे फळ एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरात तुमच्या धूप, दीप, दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर एका प्लेटमध्ये हे फळ घेऊन बसायचं आहे. या फळावर तुम्हाला एक चमच्यावरून तुम्हाला हळद टाकायची आहे. बघा, तुम्ही या फळावरून सर्व बाजूने एक चमचा हळद टाकायची आहे. या फळाला काटे असतात, त्यामुळे बघा तुम्हाला फक्त ही हळद वरतूनच स्प्रिंकल करायची आहे. हे फळ ओलं असल्यामुळे ही हळद या फळाला चिटकणार आहे. आणि यानंतर तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे. हे काळे तीळ देखील तुम्हाला या फळाच्या वरून टाकायचे आहे. सर्व बाजूने तुम्हाला काळे तीळ आणि हळद तुम्हाला स्प्रिंकल करून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या प्लेटीमध्ये हे फळ ठेवून तुम्हाला ही प्लेट तुमच्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगासमोर ठेवायची आहे. आणि तुम्हाला तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला प्रकट करायची आहे. मग ती पैशाची असू द्या, घराची असू द्या, इतर अडचणींची असू द्या, जीही कोणती अडचण असेल त्यासाठी तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची आहे. बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तुमची मनोमन इच्छा प्रकट करत हे फळ तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे. दिवसभर हे फळ तुम्हाला असंच महादेवांच्या शिवलिंगासमोर ठेवायचं आहे. दिवसभर हे फळ महादेवाच्या शिवलिंगासमोर ठेवल्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला पुन्हा आपल्या देवघरासमोर यायचं आहे आणि हे फळ आपल्याला एका पांढऱ्या कपड्यामध्ये उचलून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या जवळ, घराच्या जवळ असलेल्या महादेवाच्या कोणत्याही मंदिरात आपल्याला हे फळ घेऊन जायचं आहे. जाताना एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध, थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहे. संध्याकाळी 5 वाजेनंतर, 5:30 वाजेनंतर 6-6:30 वाजेपर्यंत जो प्रदोष काळ असतो, ह्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. ह्या काळामध्ये जर का तुम्ही हा उपाय केला तर बघा, ह्या काळात शिवतत्व हे फार मोठ्या प्रमाणात जागृत असतात. आणि आपण ज्या पण आपल्या इच्छेसाठी हा उपाय करतो ती इच्छा आपली पूर्ण होते. तुम्हाला महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर तुमचं तोंड उत्तरेकडे येईल या पद्धतीने तुम्हाला बसायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला नेलेलं पाणी महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र म्हणत तुम्हाला हे जल शिवलिंगावर अर्पण करायचं आहे.
त्यानंतर तुम्ही जे फळ नेलेलं आहे ते तुम्हाला पांढऱ्या कपड्यातनं काढून महादेवाच्या शिवलिंगावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमची इच्छा तेथे प्रकट करायची आहे। ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तेथे बोलून दाखवायची आहे। त्यानंतर महादेवांना नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला घरी निघून यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर का भौम प्रदोषला तुमची इच्छा प्रकट करून काही उपाय काही सेवा केल्या तर तुमच्या ह्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात। महादेवाला ज्याप्रमाणे बेलपत्र अर्पण करतो आपण, ज्याप्रमाणे पांढरे फूल अर्पण करतो, त्याचप्रमाणे महादेवाला धोत्र्याचं फळ हे देखील अतिशय प्रिय आहे। आणि जर का तुम्ही धोत्र्याचं फूल महादेवाच्या पिंडीला या दिवशी अशा विशिष्ट दिवशी अर्पण केलं तर यामुळे महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा देखील लवकर पूर्ण करत असतात। म्हणूनच तुम्हाला अत्यंत साधा आणि सोपा उपाय या दिवशी करायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।